अभिनेता सैफ अली खानला डिस्चार्ज मिळाला, मात्र त्यानंतर संजय निरुपम यांनी काही सवाल विचारलेले आहेत। इतकी गंभीर जखम झाली, इतकी मोठी शस्त्रक्रिया झाली, तरी सुद्धा सैफ अली खान इतका फिट कसा काय असा त्यांचा प्रश्न आहे। इतकं मोठं ऑपरेशन होऊन केवळ 5 दिवस तो रुग्णालयामध्ये कसा काय राहिला असा सवालही निरुपम यांनी विचारलाय आणि त्यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, आपण बघूयात। आपल्यासोबत थेट बोलण्यासाठी संजय निरुपम आहेत। सर, काय सांगाल आपण सैफ अली खानवर हल्ल्याप्रकरणी आहे ते चाकू जे आहेत आणि त्या ठिकाणी 2.5 इंचाचा जे घाव होता त्यावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, कशा पाहता याकडे हल्ला? आम्हाला असा माहीत पडलं की सैफ अली खानवर जो हल्ला झाला होता त्याच्यामध्ये 2.5 इंच चाकू आतमध्ये त्यांनी खुपसली होती आणि डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या 6 तासपर्यंत ऑपरेशन झाला होता आणि ऑटोवाल्यांनी असं सांगितलं होतं की तो एकदम रक्तरंजित होता जेव्हा त्यांनी घेऊन जाताना। म्हणजे एक व्यक्ती, मला माहीत आहे की तो जिममध्ये जातो आणि बॉडी फिट आहे त्यांच्या, पण आमच्या मनात एक प्रश्न आहे आणि त्याचा जो जवाब आहे तो बहुतेक मेडिकल फ्रॅटर्निटीचे लोक देऊ शकतात की 4 दिवसामध्ये एवढी ज्यांची प्रकृती ढासळलेली होती, 4 दिवसामध्ये एकदम उछलकूद करत आणि असा वाटतो की आता शूटिंगसाठी निघालेत, तो हा पॉसिबल आहे का, हा माझ्या मनात एक प्रश्न आहे। तो करीना कपूर खान सांगते की नाही, आमचा हा खाजगी प्रश्न आहे आणि जस्ट स्टॉप इट, डोंट इंटरव्ह्यू। नाही, तुमचा खाजगी प्रश्न नाही आहे, हा देशाचा प्रश्न आहे। कारण तुमच्या घरामध्ये अपराध झाला होता, तो अपराध कसा प्रवृत्तीचा होता? कारण असं आहे की जो आरोपी आहेत त्यांच्या CCTV फुटेज तो आम्ही बघितलं, पण ज्याप्रमाणे सांगितलं गेलं की सैफ अली खान लहान होते, रक्तरंजित होते, त्यांना घेऊन तो CCTV कुठे आहे, CCTV फुटेज कुठे आहे? आणि आम्ही पण बिल्डिंगमध्ये राहतो, मुंबईमध्ये तर खूप लोक बिल्डिंगमध्ये राहतात आणि सगळ्या हाऊसिंग सोसायटीचे लोक स्वतःची सुरक्षाची काळजी घेतो, पण तुमची सुरक्षामध्ये काय व्यवस्था होती बाबा? आणि कसा तो आतमध्ये गेला? एक असा चोर ज्याने चोरी काही केला नाही, फक्त हल्ला केला। म्हणजे काय, म्हणजे फक्त हल्ला करण्यासाठी तू गेला होता का? हल्ला करणं फक्त हा हेतू आहे, मोटिव्ह आहे, तो याच्यासाठी अर्धा रात्री त्या घरात का गेला? कुठेतरी सैफ अली तो हल्ला करू शकत होता? म्हणजे खूप सारे असे प्रश्न आहेत, त्याचा जवाब फॅमिलीकडून आयला पाहिजे। आणि ठीक आहे, मुंबई पोलीस आम्ही प्रश्न विचारतो, त्यांच्याकडून पण जवाब आला पाहिजे। नक्कीच आपण पाहिलं तर सैफ अली खान कुटुंबीय असतील किंवा लीलावती डॉक्टर, त्यांनी देखील या संदर्भात पुढे येऊन स्टेटमेंट आपलं दिलं पाहिजे, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली। कॅमेरामॅन योगेंद्र गुप्ता सोबत सत्यम सिंग, ABP माझा, मुंबई। तर संजय निरुपम यांनी सैफ अली खानच्या संदर्भात वेगवेगळे सवाल उपस्थित केलेले आहेत आणि यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया येते, बघूयात। ये मेडिकल चमत्कार है, तो मैं उनकी जो स्वास्थ्य है उनके लिए मैं शुभकामनाएं दूंगा। हमारे देश के अच्छे कलाकार हैं, मंसूर अली खान पतौड़ी के बेटे हैं, करीना कपूर के हस्बैंड है, तैमूर के पिताजी है, तो स्वस्थ रहे। चाकू कितना भी अंदर घुसा वो आदमी जिंदा है और अपने पैरों पर चलकर घर जा रहा है। ये हमारी लीलावती अस्पताल के डॉक्टरों की एक चमत्कार किया वो लोगों ने, ऐसा लगता है मुझे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।